नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सगळेजण मिळून विटा भरायला आलेलो आहे। कालच एक कस्टमर आलं होतं आणि आज त्यांना सकाळी विटा हव्या होत्या। लग्ना अगोदर असेच सगळेजण मिळून आम्ही काम करत होतो। आज ते दिवस आम्ही पुन्हा एन्जॉय करत आहे। ह्या ब्लॉकच्या विटा आहेत आणि ह्या एका ट्रॉलीत 1000 बसतात। शिवचे पप्पा पण आलेले आहेत आमच्या मदतीला आणि असं विटा भरायचं काम त्यांनी पहिल्यांदाच केलेलं आहे बरं का। आमच्या विटा भरून झालेल्या आहेत आणि शिवच्या पप्पांनी आज पहिल्यांदाच ट्रॅक्टर चालवलेला आहे। सगळी कामं झाल्यानंतर आम्ही सगळेजण मिळून इथे डोंगरात पावडाई देवीचं मंदिर आहे तिथे दर्शनासाठी निघालेलो आहे। सकाळी बारीक पाऊस पडत होता पण आता थोडं ऊन लागत आहे। आणि ही बघा शहरातली माणसं सतत गाडीवरून फिरणारी चक्क आज डोंगरात चालत निघालेले आहेत। जाता जाता वाटेच रानटी बोराचं झाड दिसलं, त्याची पिकलेली बोरं काढलीत आणि पुढे निघालो। याची चव जरा आंबट गोड असते पण खायला खूप छान लागतात। आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली पण शिवचे पप्पा तर आताच दमलेले आहेत। हे बघा मुंग्यांचं वारूळ आहे आणि अशी डोंगरात भरपूर बघायला मिळतात। फायनली आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहे आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे। एकदम शांत परिसर आहे हा। आणि ही आमची पावडाई देवी आहे। देवीची पूजा केली, नमस्कार केला आणि आम्ही तिघींनीही दही भाताचा गारवा पण केला। बाहेर पाऊस पडत होता म्हणून आम्ही मंदिरातच बसून थोडी मज्जा मस्ती केली आणि पाऊस थांबल्यानंतर आम्ही डोंगर उतरायला सुरुवात केली। पावसामुळे थोडा चिखल झालेला होता पण आम्ही सगळेजण मज्जा मस्ती करत डोंगर उतरलो। आम्हाला आमच्या लहानपणीचे दिवस आठवले। आम्ही खूप एन्जॉय केले। खूप दिवसांनी आम्ही सगळ्याजणी एकत्र आलो होतो। आम्ही सगळेजण डोंगर उतरून आता माळरानात पोचलेलो आहे। मुलं दमलेली होती म्हणून थोडा वेळ आम्ही थांबलो। असं वातावरण पाहून खूप भारी वाटत होतं। मग काय थोडा वेळ तिथेच लहानपणीचे खेळ खेळलो, खूप मस्ती केली। मित्रांनो, लग्न झालेल्या मुलींच्यासाठी ना माहेर हे एक टॉनिकच्या औषधासारखे असते। कुठेतरी हरवून गेलेले मन माहेर आले की पुन्हा फ्रेश होतं। आम्ही सगळ्यांनी खूप मस्ती केली। ह्या मस्तीच्या नादात पाऊस मात्र खूप भरून आला होता, इकडं आमचं लक्षच नव्हतं। शेवटी सगळेजण आम्ही पावसात सापडलो, सगळेजण भिजलो। पाणी पाहून तुमच्या लक्षात आलं असेलच की पाऊस किती लागलेला आहे। पण माझ्याकडे पाहून तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल ना की मी हे डोक्यावरती काय घेतलेलं आहे। तर ह्याला यरलं म्हणतात आणि हे आमच्या मम्मीचं आहे। शेताकडच्या घराकडे होतं। घरी जाताना खूपच पाऊस लागत होता म्हणून मी हे घेतलेलं आहे। गावाकडे पूर्वीची माणसं शेतीची कामे करताना हे डोक्यावरती असं अडकवायचीत आणि काम करायचीत। अशाच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर ही करायला विसरू नका। धन्यवाद।